विशेष सूचना. एपिसोडमध्ये मांडली जाणारी मतं ही आमची वैयक्तिक मतं असून त्यातून आमचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. आम्ही मांडलेली मतं ही काळाच्या ओघाने बदलणारी असू शकतात. आम्ही कुठल्याही विषयातले तज्ज्ञ नाही याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी मृण्मयी आणि मी संयुक्ता. शिळोब्याच्या गप्पाच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज कशाबद्दल बोलणार आहेस तू? आज मी खयालाची गोष्ट सांगणार आहे. तू हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला गेली आहेस, बरोबर? हो. तर आता आपल्या श्रोत्यांपैकी तुम्ही जर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला गेला असाल तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की त्याचं एक स्ट्रक्चर असतं. आधी बराच वेळ गायक विस्तार करतो, मग ताल सुरू होतो, विलंबित संथ लयीत बडा ख्याल सुरू होतो, मग त्यानंतर आलाप, बोल आलाप, मग जलद लयीत ताना आणि मग छोटा ख्याल. असं त्या कुठल्याही मैफिलीचं साधारण स्वरूप असतं. बरोबर. तर तो गायक रागात मुक्त विहार करत असतो या सगळ्या स्ट्रक्चरला धरून. तर रागाला प्रेझेंट करण्याची किंवा राग मांडण्याची ही खयाल गायन पद्धती किंवा ख्याल गायन पद्धती कशी तयार झाली असेल आणि या व्यतिरिक्त अजून कुठली गायन पद्धती प्रचलित आहे किंवा पूर्वी होती. तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातली आपल्याला माहीत असलेली सगळ्यात जुनी गायनशैली म्हणजे ध्रुपद गायनशैली. त्याच्या आधीच्या शैली आपल्याला नावं माहिती आहेत, पण त्या कशा गायल्या जायच्या याचा आपल्याला एक्झॅक्ट कुठलीही माहिती त्याची नाही आहे आपल्याला. तर ध्रुपद गायन शैलीचा उल्लेख 1593 मध्ये 1593 मध्ये लिहिल्या गेलेल्या ऐनी अकबरीमध्ये पहिले सापडतो. आणि ग्वाल्हेरचा राजा होता मानसिंग तोमर, ज्याने 1486 ते 1516 1486 to 1516 या काळात राज्य केलं. तर ह्या राजाला स्वतःला संगीताची चांगली जाण होती आणि तो स्वतः गायचा. तर ध्रुपद गायन शैलीच्या प्रचारात ह्या मानसिंग तोमरचा मोठा सहभाग होता. ध्रुपद गायन शैली ही त्याही आधी प्रचलित असलेल्या प्रबंध गायन शैलीतून विकसित झाली असं म्हणतात. ध्रुपद गायन शैलीला त्या काळात राजाश्रय मिळाला मानसिंग तोमर आणि त्यांचं जे काम होतं त्यामुळे. मग ख्याल गायन शैली कुठून आली? आणि एकेकाळी ध्रुपद गायन शैली इतकी प्रसिद्ध होती की त्याला राजाश्रय होता आणि मग आज एकदम मेजॉरिटी ख्यालच जास्त प्रेझेंट केला जातो. हे कसं काय? तर उत्तर भारतात जेव्हा 10व्या-11व्या शतकात गझनीच्या मोहम्मदाने स्वाऱ्या केल्या तेव्हा पर्शियन भाषा आणि संस्कृतीचा पहिल्यांदा ही भाषा आणि संस्कृती भारतीय उपखंडात आली. मध्य आशियात त्या काळात साधारण मंगोल लोकांनी अनेक स्वाऱ्या केल्या, त्यामुळे त्या प्रांतातील खूप लोक तिथून पळ काढून दिल्लीला उत्तर भारतात येऊन राहिली. तिथे त्यांनी आश्रय घेतला आणि या आश्रितांपैकी एक म्हणजे कवी अमीर खुसरो यांचे वडील. तर त्यांनी तिथल्याच तिथेच राहणाऱ्या एका भारतातल्या मुलीशी लग्न केलं आणि अमीर खुसरोचा जन्म झाला. पुढे 1253 साली अमीर खुसरोचा जन्म झाला उत्तर प्रदेशात. तर अमीर खुसरो हा भारतातच जन्माला आलेला, पण तो मोठा झाला तुर्की इराणी वातावरणात आणि मामलूक, तुघलक, खिलजी अशा वेगवेगळ्या सुलतानांच्या पदरी तो राजकवी म्हणून त्याने नोकरी केली. तो सुफी पंथाचा होता आणि या अमीर खुसरोने पहिल्यांदा ख्याल रचना तयार केली असं म्हणतात. पण आता याला पुरेसा कुठलाही पुरावा नाही, त्याच्यामुळे आपल्याला नक्की सांगता येत नाही. पण एक गोष्ट सर्वमान्य आहे की त्या दिल्लीच्या सल्तनतच्या काळात जी उत्तर भारतामध्ये सांस्कृतिक उथलपुथल होत होती त्या काळात ख्यालपद्धती विकसित झाली आहे, एवढं सगळ्यांना मान्य आहे. आणि त्याचं स्ट्रक्चर
हे ध्रुपदच्याही आधी प्रचलित असलेल्या प्रबंध गायन शैलीमधल्या काही प्रकारच्या कॉम्पोजिशन्सवर बेतलेलं आहे. तर आता ख्याल हा उर्दू पर्शियन आपल्याला माहिती आहे, म्हणजे साधारण ख्याल हा शब्द ऐकला की आपल्याला कळतं की हा उर्दू पर्शियन रूट असलेला शब्द आहे. तर त्याचा अर्थ काय होतो? खयाल ही कल्पना किंवा विचार. तर ख्याल गायन पद्धतीत ही ती अशीच आहे, म्हणजे गायकाच्या कल्पनाशक्तीप्रमाणे विचारांप्रमाणे तो एखादा राग मांडत जातो. तर मुघल काळात ख्याल गायकी होती तशी फार प्रचलित नव्हती, ती फ्रिंजेसमध्ये होती आणि ध्रुपद गायकीला राजाश्रय होता. आणि ह्या मुघल बादशहांपैकी एक होता मोहम्मद शहा, हा 13वा मुघल बादशहा. त्याने 1719 ते 1748 1719 ते 1748च्या दरम्यान त्याने राज्य केलं. तो बादशहा होता. त्याला रंगीला या नावानेही ओळखलं जायचं, कारण त्याला संगीत, नृत्य, चित्रकला यामध्येही रस होता आणि तो या कलांचा आश्रयदाता म्हणून त्याची ख्याती होती. तर त्याच्या दरबारात नियामत खां नावाचा एक रचनाकार, गायक आणि बीनकार होता आणि तो ध्रुपद गायकीत पारंगत होता. तर एक गोष्ट अशी सांगितली जाते की एकदा हा मोहम्मद शाह रंगीला या नियामत खांच्या गाण्याला प्रचंड कंटाळला आणि त्याने याला हाकलून दिलं, त्या पदावरून काढून टाकलं. आणि नियामत खांला अर्थात खूपच वाईट वाटलं. मग त्याने ठरवलं की जोपर्यंत बादशाह स्वतः त्याला भेटायला आणि त्याची माफी मागायला येत नाही तोपर्यंत तो परत दरबारात जाणार नाही, बादशहाच्या दरबारात जाणार नाही. तो लांबच्या गावात जाऊन त्याच्या शिष्यांना तालीम देऊ लागला. त्याने ध्रुपद गायकी सोडून दिली आणि फारशी प्रचलित नसलेली ख्याल गायकी, ती ख्याल गायकी त्याच्या शिष्यांना शिकवायला त्याने सुरुवात केली. आणि त्याने सदारंग हे टोपणनाव घेतलं आणि हे टोपणनाव गुंफून तो ख्यालरचना बांधायचा. आणि त्या ख्यालरचनांमध्ये त्याने हा जो मोहम्मद शाह रंगीला बादशाह होता त्याची तो स्तुती करून ते त्या ख्यालरचनांमध्ये गुंफायचा. तर तो स्वतः तर दरबारात जाऊन गाऊ शकणार नव्हता, ते सादर करू शकणार नव्हता. त्याच्यामुळे त्याने त्याच्या शागिर्दांना, त्याच्या शिष्यांना या रचना शिकवल्या आणि त्याने आज्ञा केली बादशहासमोर जाऊन सादर करण्याची. आणि या सगळ्या ख्यालरचना ऐकून बादशाह खुश झाला आणि त्याने शिष्यांना विचारलं की तुमचे उस्ताद कोण? तर तेव्हा त्याला कळलं की हे उस्ताद सदारंग म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून नियामत खां आहे. आणि मग बादशहाला त्याची चूक लक्षात आली. त्याने तातडीने नियामत खांला दरबारात बोलावलं आणि त्याचं पुन्हा त्याला पद, राजगायकाचं परत दिलं. तर असा हा सदारंग. आणि त्याने खूप ख्यालरचना बांधल्या पण त्याने त्या कधी सादर केल्या नाहीत. त्याचा एक भाचा होता फिरोज खां, तर त्याने सुद्धा अदारंग आपल्या मामाला त्याच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन अदारंग हे टोपणनाव घेतलं आणि त्याने सुद्धा अनेक ख्यालरचना बांधल्या आणि त्यांनी त्या सादरही केल्या. आणि या दोघांनी ख्यालाला नवं रूप दिलं. म्हणजे आज जो ख्याल गायला आणि सादर केला जातो तो बराचसा ह्यांनी जे स्वरूप दिलं ख्यालाला, या दोघांनी, सदारंग आणि अदारंग, तर त्याचं श्रेय त्या दोघांना दिलं जातं. तर असे हे दोघं ख्यालाचे प्रचारक. मला आपल्या ख्यालामध्ये आपण कुठला तरी ख्याल शिकलो त्याच्यामधली एक ती ओळ आठवली, मोहम्मद शाह रंगीले, मोहम्मद शाह के सदा रंगीले. किंवा इव्हन भीमसेन जोशींचं एक खूप फेमस, त्यांनी मल्हार रागातली एक त्यांची बंदिश आहे त्यांनी गायलेली, मोहम्मद शाह रंगीले म्हणून. आपण ती शो नोट्स मध्ये देऊया, ती युट्यूबवरती आहे. तर ह्या सगळ्या त्यांनी बांधलेल्या बंदिशी आज खूप सादर केल्या जातात, गायल्या जातात किंवा शिकवल्या जातात. आणि त्या ट्रॅडिशनल बंदिशी म्हणून त्या त्यांच्याकडे पाहिलं जातं, अगदी प्युअर, त्या अस्थायी अंतरा आणि असं. तर मला हे सगळं, ही सगळी जी गोष्ट आहे ख्यालाची किंवा ध्रुपद किंवा त्याही आधी असलेली ती प्रबंध गायन शैली,
तर हे सगळं मला वाचून किंवा ऐकून मला फार गंमत वाटते भारतीय शास्त्रीय संगीताची, की त्यावर इतक्या वेगवेगळ्या संस्कृतींचा प्रभाव झाला आहे आणि इतकी सुंदर सरमिसळ झाली आहे त्या सगळ्या संस्कृतींची, की आपण कोणाकडून काय घेतलंय की कुठल्या संस्कृतीतून आपण काय घेतलं हे आपण काही वेगळं कधी काढूच शकत नाही. म्हणजे आपण त्याचा प्रयत्न केला तरी आपल्या हातात काही फारसं लागणार नाही. बरोबर. हे आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचं सौंदर्य आहे. खरंय. आता तू काय बोलणार आहेस? तू काय वाचलंस इतक्यात? कशावर बोलणार आहेस? मी आता आपण मुघल काळात आहोत, तर मी या मुघल काळाच्याच इंटरेस्टिंग पुस्तक नुकतंच वाचलं. इरा मुखोटी यांनी लिहिलेलं डॉटर्स ऑफ द सन. तर टायटलवरून नावावरून लक्षात आलं असेल की फेमिनिस्ट थोडंसं पुस्तक आहे. आणि एक तोंडओळख पुस्तकाची करायची तर मुघल काळातल्या ज्या काही राजकन्या होत्या किंवा वेगवेगळ्या बादशहांच्या ज्या स्त्रिया होत्या, सो त्यांच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांच्याबद्दलचा इतिहास या पुस्तकात आहे. तर बायकांना बऱ्याचदा किंवा अनेक काळापासून खूप अंडर एस्टिमेट केलं गेलं आहे किंवा केलं जातं. त्यांचे जे गुण असतात ते खूप स्टिरिओटाईप्ड असतात, की काही ठराविक बाबतीत काही ठराविक समजुती असतात आणि त्या समजुतींच्या बाहेर, त्या साचेबद्धपणाच्या बाहेर जेव्हा बायका वागतात, काही असं असामान्य काही कर्तृत्व करतात, कामं करतात, तर तेव्हा एकतर त्याची दखल घेतली जात नाही किंवा ते विसरलं जातं खूप पटकन. तर स्टिरिओटाईप्स किंवा ठराविक समजुती जसं मी म्हणलं असतात बायकांच्या बाबतीत, की ज्या आपल्या आधीच्या पिढीमध्ये जास्त होत्या, आत्ताच्या काळातही थोड्या फार आहेत किंवा त्या हळूहळू कमी होत आहेत असं आपण म्हणू शकतो. तर या आत्ताच्या काळात किंवा आपल्या आधीच्या पिढीच्या काळात इतके स्टिरिओटाईप्स आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, तर 400 वर्षांआधी ते स्टिरिओटाईप्स आणि त्या ठराविक समजुती किती असतील मुघलांच्या सगळ्या राजकन्यांच्या बाबतीत. तर 400 वर्षांपूर्वीच्या भारतात तेव्हा मुघलांचं राज्य नुकतंच सुरू होणार होतं आणि 1526 साली मुघल साम्राज्याचा पहिला बादशाह बाबर याने पानपतावर आक्रमण केलं आणि भारतातल्या मुघल काळाला सुरुवात झाली. तर या बाबर पासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1707 सालापर्यंत मुघल साम्राज्यात अनेक असामान्य स्त्रिया होऊन गेल्या आणि स्त्रिया फार वेगळ्या आणि साचेबद्ध पद्धतीने दाखवलं जातं किंवा त्यांचं वर्णन केलं जातं, की काय नटणं मुरडणं किंवा आपल्या नवऱ्याच्या पसंती सतत उतरणं, कपडे लत्ते दागदागिन्यांनी मढणं. तर या सगळ्या फार एका दृष्टीने एकाच अँगलने पाहिल्या गेलेल्या गोष्टी आहेत. पण सगळ्या मुघल कन्या या मुघलांच्या त्या राजपुत्रांच्या बरोबरीने तेव्हा शिकत होत्या. अगदी गणित, आकडेमोड पासून तलवारबाजीपर्यंत त्यांचं शिक्षण त्यांना दिलं जात होतं. त्यांना कला, लिखाण, काव्य यामध्ये रस होता. त्या स्वतःच्या आठवणी लिहून ठेवत होत्या, मेमोआर्स तयार होत होते. चांगल्या पद्धतीने प्रशासनात त्या सल्ले देत होत्या किंवा त्यांचे स्वतःचे व्यवसाय होते अनेक जणींचे. बोटीने पर्शियापर्यंत त्यांचा व्यवसाय त्या काळात चालायचा. त्या पैसे कमवत होत्या आणि त्या पैशांवर त्यांचा स्वतःचा अधिकार पण होता. त्यांनी कमवलेले पैसे त्या स्वतः मॅनेज करत होत्या. त्याच्यानंतर त्यांना सुबक इमारती बांधणं, बाग बगीचे तयार करणं याची हौस होती. त्याकरता लागणारा जो अधिकार होता आणि जे पैसे होते तेही त्यांच्याकडे होते. तर आता आपण जे म्हणतो की स्वतःच्या पैशांचं मॅनेजमेंट हे मुलींना स्वतः करता आलं पाहिजे, तर हे त्या काळात ते करत होत्या. तर हे जे साचेबद्ध किंवा ठराविक प्रतिमा, लेखिकेने असं म्हणलंय की युरोपियन लोकांमुळे जे त्या काळात व्यापार करायला भारतात आले होते, तर हा जो साचेबद्ध ही जी प्रतिमा आहे मुघल राजकन्यांची किंवा राण्यांची, ही त्यांच्यामुळे तयार झाली असावी. तर जनाना किंवा पडदा पद्धत आपल्याला माहिती आहे, तर त्याचा चुकीचा अर्थ या युरोपियन लोकांनी पसरवला असावा आणि त्याचमुळे तो चुकीचा अर्थ भारतातही पसरला. सो अशी एक समजूत आहे. किंवा बऱ्याचदा असं म्हणलं जातं की मुघल स्त्रियांकडे फारसा अधिकार नव्हता किंवा त्या बंदिस्त होत्या, त्यांना आदर दिला जायचा नाही इत्यादी. पण त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाची गोष्ट लेखिका या पुस्तकातून आपल्याला सांगते. तर मी जसं म्हटलं की बाबरच्या काळापासून औरंगजेबाच्या काळापर्यंतच्या स्त्रिया, त्यांच्या असामान्य कर्तृत्वाची गोष्ट आणि खऱ्या गोष्टी, म्हणजे इट्स नॉट अ नॉव्हेल किंवा इट्स नॉट अ फिक्शन, या नॉन फिक्शन गोष्टी आहेत, या खऱ्या खुऱ्या घडलेल्या गोष्टी आहेत.
तर बदलत्या काळानुसार या सगळ्या मुघल स्त्रियांची परिस्थिती आणि त्या स्वतः कशा बदलत गेल्या हे आपल्याला कळतं. आणि लेखिका त्यांना डॉटर्स ऑफ द सन असं म्हणते, कारण त्यांच्या रूट्समध्ये, म्हणजे पर्शियन जी काय त्यांची रूट्स होती, तर त्यामध्ये सूर्याची पूजा अर्चा करणं, त्याची आराधना करणं हे पहिल्यापासून होतं. पर्शियन अफगाण असं त्यांचं मूळ होतं मुघलांचं. आणि पर्शियन अफगाण संस्कृतीमध्ये पूजेची कॉन्सेप्ट, ही कल्पना होती. त्यामुळे त्यांना सूर्यकन्या या डॉटर्स ऑफ सन असं लेखिका म्हणते. तर मला काय असं वाटतं की त्या आकाशातून पडल्या नव्हत्या, जे आजही बऱ्याचदा म्हणलं जातं की मुलगी हुशार असेल तर ती काय मुलगी आहे किंवा ती गुणी असलीच पाहिजे वगैरे. तर असं नव्हतं. त्यांना सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागले, त्यांनाही कोणीतरी घडवावं लागलं आणि त्यांना त्यांच्या समोर तसे आदर्श ठेवले गेले, त्यांना तशी शिकवण दिली गेली आणि म्हणून त्या असामान्य ठरल्या. तर या पुस्तकात 3 भाग आहेत, 3 कॅटेगरीज आहेत की पहिली एकदम सुरुवातीची पिढी, मग मधली किंवा दुसरी पिढी आणि सगळ्यात शेवटची ही तिसरी पिढी. तर पहिल्या पिढीचा काळ होता साधारण 1494 ते 1569, 1494 to 1569. तर यामध्ये होती बाबरची आजी, जिचं नाव होतं आसियान दौलत बेगम. त्याच्यानंतर बाबरची एक मोठी बहीण होती जिचं नाव होतं खानजादा बेगम. त्यानंतर त्याच्या काही बायका होत्या, महम किंवा महाम बेगम जिला म्हणायचे, हिचा मुलगा हुमायून जो दुसरा मुघल बादशाह झाला. अजून त्याला 2 बायका होत्या, दिलदार बेगम आणि गुलरख बेगम. तर या दिलदार बेगमची एक मुलगी होती जिचं नाव होतं गुलबदन बेगम नावाची. तर हिने नंतर बाबर आणि हुमायून यांच्याबद्दल आठवणी लिहून ठेवल्या आहेत. ती अकबराच्या काळापर्यंत जिवंत होती आणि अकबर खूप मानायचा तिला. तर अकबराच्या सांगण्यावरून या गुलबदन बेगमने बाबर आणि हुमायूनच्या आठवणी लिहून ठेवल्या. तर जसं मी सांगितलं की 16व्या शतकाच्या सुरुवातीला साधारण पानपतावर बाबरने लोधी साम्राज्याचा पराभव केला आणि मुघल काळाला सुरुवात झाली. भारतात दिल्ली काबीज झालं. काबूलहून बाबरने त्याच्या सगळ्या बायका, सुना, मुलींना हिंदुस्थानात बोलवून घेतला आणि ते तिथे थोडे सेटल डाऊन झाले. या सगळ्याचं वर्णन या गुलबदन बेगमने तिच्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे. आणि तिने लिहिलेलं जे पुस्तक आहे तर दॅट इज कन्सिडर्ड फर्स्ट बायोग्राफी ऑफ अ मुस्लिम वुमेन इन इंडिया असं समजलं जातं. तर अगदी बारीक सारीक तपशील त्याच्यामध्ये आहे. स्वतः तिने अनुभवलेले प्रसंग आहेत. अगदी पहिल्या पिढीतल्या बायकांबद्दलच्या तिने आठवणी लिहिल्या. जी खानजादा बेगम जी आहे बाबरची मोठी बहीण, तर तिच्याबद्दल खूप आठवणी लिहून ठेवल्या आहेत. तर बाबरनंतर मग हुमायून बादशाह होतो आणि हुमायूनच्या काळात या सगळ्या बायकांमध्ये सगळ्यात मोठी आणि वयाने अनुभवाने जी सगळ्यात मोठी असते ती म्हणजे खानजादा बेगम, ही बाबरची मोठी बहीण. तर हुमायून हिला बादशाह बेगम करतो. जसा राजा तशी एक बायकांची हेड म्हणून ती एक बादशाह बेगम अशी ती एक पदवी असते. तर ही पहिली बादशाह बेगम होते मुघल साम्राज्याची, मुघल घराण्याची. तर त्या काळात मुघल खानदानात पडदा पाळायची प्रथा तोपर्यंत सुरू झाली नव्हती, ती नंतर सुरू झाली. कारण राज्य अस्थिर होतं आणि सतत इकडून तिकडे प्रवास करायला लागायचा आणि त्यामुळे पडद्याची प्रथा नसावी असा दावा एक हिस्टॉरियन आहेत रुबी लाल म्हणून, सो त्यांनी असा दावा केलेला आहे की अस्थिर राज्य होतं आणि म्हणून पडद्याची पद्धत नसावी. तर हा मुघल हा राणीवसा जो होता तो सतत बदलत असायचा. तर त्याच्यामध्ये नवीन बायका यायच्या, मुलींची लग्न होऊन त्या दुसरीकडे जायच्या आणि तो व्हॉल्यूम जो होता तो सतत बदलत असायचा. आणि यांचा या सगळ्या राण्यांचा बऱ्याचदा जो मुक्काम असायचा, कुठल्याही फॉर्टिफाईड सिटी नव्हती, कुठलंही शहर वसलं गेलं नव्हतं, त्यामुळे टेंट्समध्ये किंवा कॅम्प्समध्ये असायचं. कारण मुळात शहरं वसवली जाण्या इतकं स्थैर्य आलेलंच नव्हतं तोपर्यंत मुघल साम्राज्याला. बरोबर. तर हुमायून मग बादशाह होतो आणि आपल्याला तो सगळा इतिहास माहितीच आहे की त्याचा पराभव होतो शेरशाह सुरीच्या हातून, मग त्याला पळून जायला लागतं हिंदुस्थानातून. तर त्या काळात परत बायकांची आणि मुघल राण्यांची स्थिती ही बदलते आणि हुमायूनला पळून जायला लागतं आणि त्यामुळे त्याचा जो काही राणीवसा असतो तो सगळा डिस्पर्स होतो, सगळे विखुरले जातात आणि काही जण हिंदुस्थानातच कुठेतरी असतात, त्यांना शेरशाह सुरीने बंदिस्त करून ठेवलेलं असतं. काही आग्र्याला जातात, तिथून पुढे काबूलकडे जातात. मग याच काळात हुमायूनचं हमीदा बानूशी लग्न होतं, अकबराची आई म्हणजे हमीदा बानू, तर त्याच्याशी लग्न होतं. तर या दोघांना पर्शियाला निघून जायला लागतं कारण
त्यांना शेरशाह सुरीने पळवून लावलेलं असतं. तर ही जी हमीदा बानू असते तर या पुस्तकामध्ये असं दिलं की ही फार हुशार असते. तर हुशार का असते त्याची कारणं अशी दिली आहेत की पर्शियामध्ये राहून तिला कळतं की हिंदुस्थानाचं महत्व काय, या जमिनीचं महत्व काय, आणि तिथे परत जाणं किंवा ती जमीन परत काबीज करणं, त्याच्यावर राज्य करणं हे किती महत्वाचं आहे. तर या प्रवासामुळे आलेलं तिला हे शहाणपण असतं. मग पुढे हुमायून येतो, परत तो काबीज करतो. तोपर्यंत शेरशाह सुरी मरण पावलेला असतो आणि तो परत हिंदुस्थानात येतो. पण हार्डली काही महिन्यात त्याचा मृत्यू होतो आणि हुमायून नंतर अकबर राजा होतो. तर अकबराच्या काळात मग ही हमीदा बानू जी त्याची आई असते ती बादशाह बेगम होते. आणि जसं मी मगाशी म्हणाले की ती हुशार असते आणि या सगळ्या पर्शियातल्या प्रवासामुळे तिला एक शहाणपण आलेलं असतं आणि तिला प्रवास करायचा छंद असतो. आणि अचानक ठरवून असं निघायचं, म्हणजे कोणालाही न सांगता किंवा अचानक ठरलं म्हणून ती प्रवासाला जायची. तिने दिल्ली, अफगाणिस्तान, काश्मीर वगैरे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये तिने प्रवास केलेला आहे असे काही दाखले आहेत इतिहासात. तर अकबराच्या काळात असं म्हणलं जातं की या राण्यांना जी एक घरपणाची आस होती तर ती स्टॅबिलिटी आल्यामुळे ते घर त्यांना सापडलं, ते घर त्यांना मिळालं. आणि जे इतके दिवस त्यांच्याकडे नव्हतं, इतकं अस्थिर वातावरण होतं. तर पुढे जायच्या आधी एक जस्ट ट्रिव्हिया सांगते मी की हुमायूनची एक बायको असते बेगा बेगम. तर ती शेवटपर्यंत दिल्लीत राहते आणि हुमायून टूम्ब जो आहे, जो आपल्याला आज खूप परिचित आहे, जो खूप फेमस आहे, त्याचं संपूर्ण डिझायनिंग आणि आर्किटेक्चर हे तिने केलेलं आहे बेगा बेगमने. तर मुव्हिंग फॉरवर्ड, एक खूप इंटरेस्टिंग एक बाई होती मुघल घराण्यातली. तर तिचं नाव होतं महाम अनगा. तर ही होती अकबराच्या काळातली फार महत्वाची स्त्री. आणि हमीदा बानू आणि हुमायून जेव्हा पर्शियामध्ये होते तर तेव्हा त्यांना अकबराला तिकडे सोडून देऊन पुढे जायला लागलं. तर त्या काळात अकबराची जी फॉस्टर मदर असते तर ती ही महाम अनगा. तर हिचा खूप जीव असतो अकबरावर आणि स्वतःच्या मुलाप्रमाणे ती अकबराचा सांभाळ करते. आणि अकबर पण तिला खूप मानायचा. आणि अतिशय हुशार, धूर्त, राजकारण कसं खेळायचं, कसं करायचं याचा तिला सेन्स असतो. आणि असंच राजकारण खेळून ती बहिराम खान नावाचा एक सरदार असतो अकबराच्या सैन्यातला, तर त्याला ती बाजूला करते आणि अकबराच्या मनात त्याच्याबद्दल विष कालवते वगैरे. मग पुढे तिच्या जावयाकडे काही राज्याचा कारभार सोपवला जातो. तर तिथेही तिला विचारात घेऊन तिच्या मर्जीतली लोक ती सत्तेवर आणते, ती उच्च पदावर आणते. मग पुढे ही महामानगा आणि तिचा जावई एक शहबुद्दीन खान नावाचा असतो, तर त्यांना वकालत दिली जाते, म्हणजे न्यायनिवाडा करण्याचे जे अधिकार असतात ते त्यांना दिले जातात. तर तेव्हा सुद्धा तिच्या हुशारीवर, कर्तबगारपणावर हे सगळे तिच्याकडे गुण असतात आणि त्यावर अकबर विश्वास ठेवतो म्हणून तिला हे पद दिलं जातं. पण हळूहळू मग तिचं पितळ उघडं पडायला लागतं. तिने जी काही चुकीची कृत्य केलेली असतात ती बाहेर यायला लागतात. आणि होतं असं की तिचा मुलगा एक अधम खान नावाचा एक मुलगा असतो, बास बहादूर, जो मांडूगडाचा जो राजा, आपण रूपमतीची गोष्ट आपल्याला माहिती. तर या बास बहादूराला हा हरवतो आणि जो काही खजिना त्याला मिळतो, तर रिवाज असा असतो की जो काही खजिना मिळेल तो राजाकडे पाठवायचा, म्हणजे मुघल बादशाकडे पाठवायचा. तर तो पाठवतच नाही, तो थोडंच काहीतरी पाठवतो अकबराकडे आणि त्याच्यातला बराच जो काही भाग आहे तो स्वतःकडेच ठेवून घेतो. तर हे अकबराला कळतं. तर तेव्हा ही महम अनगा त्याची आई म्हणून त्याला सोडवते, त्याला वाचवते. पण परत असं होतं की काही नाचणाऱ्या मुली ज्या असतात तर त्या ठेवून घेतो हा अधम खान स्वतःकडे, आणि हेही अकबराला कळतं. आणि परत अकबराची ती ही महम अनगा जी आहे ही परत स्वतःच्या मुलाला वाचवते. या सगळ्या फसवेगिरीमुळे महाम अनगाच्या सगळ्या कुटुंबाची पदं काढून घेतली जातात शेवटी. आणि ती पदं दुसरी एक अकबराची फॉस्टर मदर असते जिचं नाव असतं जीजी अनगा, तर तिच्याकडे येतात. तर याचा राग येतो या महम अनगाला आणि तिचा मुलगा हा अधम खान या जीजी अनगाच्या नवऱ्याला मारून टाकतो आणि त्याला अकबरालाही मारायचं असतं, पण त्याचा डाव त्याच्यावरच उलटतो आणि तोच मरतो. मग पुढे एक साधारण 40 दिवसामध्ये ही महम अनगा पण मरते. तर अशी ही महाम अनगा.
तर तिच्याबद्दल कुतूहल आणि आश्चर्य वाटतं की मुळात आपल्याकडे एखाद्या स्त्रीकडे या स्किल्स किंवा ही हुशारी आहे याची मुळात आधी तिला स्वतःला जाणीव होणं आणि त्यानंतर तिने त्याचा वापर करून घेऊन स्वतःचं एक स्थान निर्माण करणं. तर हे त्या काळी कुठल्याही स्त्रीसाठी सोपं नव्हतं. बरं, ही राजघराण्यातली स्त्री नव्हती, ही एक फॉस्टर मदर होती, काय म्हणतात काळजी घेणारी एक आई होती ती त्याच्या खऱ्या आईच्या ॲब्सेन्समध्ये. बरं, तिला आयुष्यभर अकबराच्या छत्रछायात आश्रयाखाली राहता आलं असतं, पण तिने तसं केलं नाही. तिला स्वतःमधल्या ॲबिलिटीज ओळखता आल्या, त्याचा योग्य वापर करण्याची बुद्धी तिच्याकडे होती किंवा नव्हती असं आपण म्हणूया. त्यातून तिने निदान काही काळ स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं एक महत्त्व प्रस्थापित केलं. तिने चुकीच्या पद्धतीने आपली हुशारी वापरली, आपल्या पदाचा आणि मानाचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला. हे सगळं अयोग्यच होतं, पण एका स्त्रीने त्या काळात इतका मान मिळवावा, जिच्या शब्दाला राजा पण डावलू शकायचा नाही, आणि ती राजघराण्यातली स्त्री नव्हती, हे खूप महत्वाचं आहे. तर हे मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटते. मग पुढे अकबराच्या काळात ही सेकंड जनरेशन सुरू होते, मुघल राण्या पुढे येतात. तर त्यातली ही एक महम अनगा आपण जिच्याबद्दल आता बोललो, तर याच दुसऱ्या पिढीतली एक मुघल काय म्हणतात राणी होती हारकाबाई. तर राजपुतानाच्या एका राजाची ही मुलगी. साधारण 1562च्या दरम्यान अकबराचं आणि हिचं लग्न होतं आणि पुढे अनेक राजपूत राजकन्यांशी लग्न करतो अकबर. पण ही हारकाबाई ही पहिली राजपूत राजकन्या, अकबराची दुसरी बायको, आणि हिचा मुलगा जहांगीर. तर ही पहिली राजपूत कन्या जी मुघल राणी वसाहत जी येते, आणि हिच्यापासून राजपूत संस्कृती मुघल घराण्यात शिरते. मग ती पडदा सिस्टीम, तर त्याच्यामध्ये पडदा सिस्टीम येते, पण बाकी अनेक फॅक्टर्स असे येतात की कपडे, दागिने, केशरचना, चालीरीती, आर्किटेक्चरल स्टाईल्स मुघल घराण्यामध्ये येतात. मुघल जनानाचा व्हॉल्यूम या काळात खूप वाढतो, त्यांच्यामध्ये हायरार्की येते, आणि या हायरार्कीमुळे प्रत्येक स्त्रीची इंडिव्हिज्युअलिटी कमी होते. तर हायरार्की अशी असते की वेगवेगळे ग्रुप्स, मग त्यांची एक एक लीडर, मग या सगळ्या लीडर्सची एक लीडर, सो अशी हायरार्की या काळात मुघल घराण्यामध्ये राणीवशामध्ये येते. तर पहिल्या पिढीमध्ये अगदी मोजक्या मुघल राण्या आणि राजकन्या होत्या, दुसऱ्या पिढीत त्या कैकपटीने वाढल्या. तर आधीच्या पिढीत असलेला मोकळेपणा दुसऱ्या पिढीमध्ये कमी झाला. या काळात मुघल जनाना खूप आयसोलेट होत गेला, आणि राजपुतांकडून ही पडदा ही जी प्रथा जी आहे ही मुघल जनान्यात आली. तर याच आयसोलेशनमुळे खरं तर जहांगीरची आई नक्की कोण याचा लिखित पुरावा सापडत नाही. तर अकबर नावामध्ये एक चित्र आहे, त्याच्यावरून समजतं हे की ही हारकाबाई हीच खरी जहांगीरची आई. तर गुलबदन बेगम जिच्याबद्दल आपण मगाशी बोललो, तर तिने आधीच्या पहिल्या जनरेशनमधल्या पहिल्या पिढीमधल्या बायकांबद्दल थोडंफार माहिती लिहून ठेवली आहे, पण दुसऱ्या पिढीतल्या बायकांबद्दल फार लिखित स्वरूपात माहिती उपलब्ध नाहीये. तर बायकांनी किंवा एखाद्या स्त्रीने लिहिलेली नाहीच, पण कॉन्टेम्पररी पुरुषांनी लिहिलेली सुद्धा पण नाहीये, काही माहिती नाही, कारण हिस्ट्री इज ऑलवेज रिटन बाय मेन फॉर मेन. करेक्ट. त्यामुळे बायकांचं महत्व कमी झालेलं दिसतं या पिढीमध्ये. तर त्यांचं महत्व फक्त वंश पुढे जाण्यापुरतं त्या काळात उरतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तर अकबराची ही जी बायको होती हारकाबाई, ही एक खूप इंटरेस्टिंग व्यक्ती होती. तर या मरुभूमीच्या कन्येने 17व्या शतकाच्या सुरुवातीला समुद्रावर काही काळ अधिराज्य गाजवलं. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने कधीही समुद्र पाहिलेला नव्हता, ती कधीही तिच्या जनान्याच्या बाहेर पडली नव्हती, पडद्याच्या बाहेर पडली नव्हती. तिचं मुघल घराण्यातलं नाव होतं मरियाम उज जयानी, आणि तिचा समुद्री व्यापार चालायचा तिच्या स्वतःच्या बोटीतून, जिचं नाव होतं राहिमी. तर नीळ, कापूस, रेशीम सिल्क, चांबडं, धातू, सतरंजी, गालिचे, मसाले, आफू आणि जवाहर हिरे हे घेऊन व्यापार करायचे. हो, हे घेऊन तिची बोट जायची पर्शियापर्यंत, आणि परत येताना ती सोनं, चांदी, हस्तिदंत, मोती, आंबर म्हणजे एक पिवळसर तपकिरी पदार्थ असतो, अत्तर, वारुणी म्हणजे वाईन, जरतारी कापडं हे सगळं घेऊन यायची. आणि याच बोटीतून मक्केला ज्यांना पिलग्रिमेज साठी जायचं असायचं तर ती त्या
प्रवाशांना घेऊन जायची आणि परत घेऊन यायची. आणि हे सगळं इकडे बसून, आणि हे सगळं जनानखान्यात बसून, तिच्या स्वतःच्या महालात बसून. तर बयाना नावाचं एक गाव आहे राजस्थानमध्ये, आणि तिथे निळेचं पीक यायचं, जे ही मरियाम उज जमानी म्हणजे ही हारकाबाई विकत घ्यायची. तिनेच तिथे एक छान बाग तयार केली होती, तेव्हा एक छान स्टेपवेल बांधली होती, तर जेणेकरून शेतीसाठी पाणी पुरवठा व्यवस्थित कायम राहील म्हणून. तर या व्यापारातून तिला प्रचंड संपत्ती आणि मान मिळत असायचा. तिच्या नावावर व्यापार चालायचा, तिच्याच नावावर पैशांची उलाढाल व्हायची. आणि साधारण 1612 साली हारकाबाई ही कदाचित जगातली सगळ्यात श्रीमंत स्त्री होती. तर जहांगीरच्या काळात तिचा सगळ्यात मोठा मान होता, आणि मुघल जनान्यात ती एकमेव स्त्री होती की जिला 12,000 घोडदळ बाळगण्याचा मान होता. प्रचंड पैसे कमवायची, आणि हे ती स्वतः मॅनेज पण करायची. तर हिच्यामुळे असं म्हणतात की भारतातलं पोर्तुगीजांचं वर्चस्व हिच्यामुळे कमी झालं. म्हणजे शी वॉज वन ऑफ द रिझन्स जिच्यामुळे पोर्तुगीजांचं वर्चस्व कमी झालं. तर व्यापारावर तेव्हा पोर्तुगीजांची सत्ता होती, आणि सुरत, गोवा ही बंदरं अशी ही पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. तेव्हा इंग्रजांचं वर्चस्व कमी होतं आणि पोर्तुगीजांचा जास्त होतं, त्यांचा होल्ड जास्त होता भारतावर. तर झालं असं की पोर्तुगीज चाच्यांनी हारकाबाईची राहिमी बोट पळवून नेली, आणि त्यातल्या प्रवाशांना ओलीस ठेवलं, सगळा माल जप्त केला. आणि जहांगीर तेव्हा राजा होता, तर तेव्हा त्यांनी चेतावणी दिली की तुम्ही परत द्या बोट. तर त्यांनी काय परत दिली नाही. तर त्यांनी काय केलं, पोर्तुगीजांनी काही भीक घातली नाही यांना, तर जहांगीराने त्या पोर्तुगीजांना त्रास द्यायला सुरुवात केली. तर नाकेबंदी करणं, त्यांची चर्चेस बंद पाडणं, व्यापारावर बंदी आणणं, त्यांच्या पादऱ्यांना जे काही त्यांचे धर्मगुरू होते तर त्यांचा अलाउन्स बंद करणं. आणि दमण हे तेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं, तर ते काबीज केलं जहांगीराने. आणि साधारण 1612 मध्ये त्याच काळात इंग्रज पोर्तुगीजांमध्ये एक युद्ध झालं, ज्याच्यामध्ये पोर्तुगीज हरले, आणि हळूहळू त्यांचा प्रभाव कमी होत गेला, आणि त्यांचा प्रभाव कमी होत गेला, व्यापार कमी होत गेला, आणि इंग्रजांचा भारतातला काळ सुरू झाला. तर ह्या बदलाचा एक महत्वाचा घटक ही हारकाबाई होती की तिची बोट जर का त्यांनी पळवली नसती तर कदाचित पुढे पोर्तुगीजांचंच राज्य चालू राहिलं असतं आपल्या देशावर. म्हणजे एक जर तरची गोष्ट असं म्हणू शकतो. तर ही अकबराचीच बायको हारकाबाई. तर अकबराचीच एक दुसरी बायको होती जिचं नाव होतं सलीमा सुलतान बेगम, आणि ही खरं तर बहिराम खानची दुसरी बायको. तर बहिराम खान ज्याचा आपण उल्लेख केला, तर हा मक्केला जाणार होता, पण त्याचा खून झाला, ठार मारलं गेलं, आणि ही त्याची बायको वाचली, आणि अकबराने तिच्याशी लग्न केलं नंतर. तर लग्न केलं आणि ती मुघल जनान्यामध्ये समाविष्ट झाली. तर खरं तर मुघल राजघराण्यातलीच ही एक होती, बाबरची नात्याने ती बाबरची नात होती. हुमायून आणि गुलबदनची भाची होती कोणीतरी. अतिशय सुशिक्षित होती गुलबदन, आणि हिचं खूप त्यामुळे जमायचं. तिला प्रचंड वाचनाची आवड होती, भरपूर वाचायची, कदाचित लिहित पण असावी, पण कुठे त्याचे दाखले नाही आहेत. आणि 1575 मध्ये गुलबदन बेगम बरोबर ती हजची यात्रा करून आली. सलीम किंवा जहांगीर तिला प्रचंड मानायचा, आणि तिचं स्वतःचं असं मुलबाळ नव्हतं तिला. पण जहांगीर जेव्हा 1605 मध्ये मुघल सम्राट झाला, तेव्हा सगळ्यात मोठी म्हणून हिला पातशाह बेगमचा त्याने मान दिला. तर ही अशी अकबराची अजून एक बायको. हारकाबाईचा आपण उल्लेख केला तर तशीच एक दुसरी समुद्री व्यापार करणारी मुघल राणी म्हणजे नूरजहान, जिच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. तर जहांगीरची शेवटची बायको म्हणजे नूरजहान. नूरजहानचं हे दुसरं लग्न होतं. पहिल्या लग्नापासून तिला एक मुलगी होती. जहांगीरशी लग्न झाल्यानंतर तिचं आयुष्यच बदलून गेलं. तिच्या नावाने फरमान निघायची, तिच्या नावाची नाणी होती, हुकूम सोडले जायचे तिच्या नावाने, प्रचंड पैसा तिला मिळाला, वडिलांची सगळी संपत्ती तिच्या वडिलांच्या पश्चात तिला मिळाली. वेगवेगळे अँबॅसेडर्स यायचे वेगवेगळ्या देशातून, तर ते उंची भेटवस्तू तिच्यासाठी आणायचे. सुंदर इमारती तिने बांधल्या, सराईज बांधल्या, थडगी बागा तयार केलं. जगातली सगळ्यात श्रीमंत स्त्री होती ती तिच्या काळामधली परत. पण जहांगीरच्या मृत्यूनंतर सगळी श्रीमंती तिची लयाला गेली. लाहोरला 20,000 रुपये महिना एवढ्या पगारावर तिला राहावं लागलं. तर अर्थात तेव्हाचे 20,000 हे खूप होते, पण जे काय मिळवलं होतं ते सगळं तिला गमवावं लागलं काही कारणांमुळे. तिच्यापेक्षा मग हारकाबाईचं मला जास्त कौतुक आणि आदर वाटतो, कारण तिने स्वतःच्या हिमतीवर व्यापार केला, स्वकष्टाने पैसे कमवले, ते राखले
आणि त्यावर फक्त तिचा हक्क होता, कारण ते तिने कमावले होते आणि नवऱ्याच्या अकबरच्या मृत्यूनंतरही तिला मान शेवटपर्यंत मिळाला. पण अर्थात या सगळ्या जरतरच्या गोष्टी असतात. दुसरी बाजू म्हणजे नूरजहानने कधीच काही असं मागितलं नव्हतं, तिला ते नशिबाने मिळालं होतं आणि नशिबानेच ते परत गेलं होतं. तर कुणी लहान मोठं असं नाही म्हणता येणार किंवा चूक बरोबर असं नाही म्हणता येणार, सगळेच त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर असतात. तर ही दुसरी पिढी. आणि तिसऱ्या पिढीमधल्या स्त्रिया म्हणजे जहानारा बेगम, रोशनारा बेगम, ज्यांनी त्यांच्या त्यांच्या काळात इतिहासाला कलाटणी दिली. तर अर्थात सगळ्या बायकांबद्दल, सगळ्या स्त्रियांबद्दल सांगणं तर शक्य नाही. तर या तिसऱ्या काळातल्या सगळ्या बायका, मग 1857चा उठाव झाला त्या चौथ्या जनरेशनच्या आपण म्हणू शकतो, तर जनान्यातल्या या सगळ्या बायकांचे खूप हाल झाले तेव्हाच्या राणीवशातल्या बायकांचे. त्यांना पळवून नेलं गेलं, त्यांना रस्त्यावर त्यांची सगळी संपत्ती गेली, त्यामुळे त्या रस्त्यावर आल्या. अनेक जणी प्रॉस्टिट्यूशनकडे त्यांना मनाविरुद्ध वळायला लागलं. तर काही मला काय म्हणूयात असा विचार केल्यावर मला असं वाटलं की पहिल्या दुसऱ्या पिढीतल्या मुघल स्त्रियांनी कधीच असं स्वप्न पाहिलं नव्हतं किंवा कधीच त्यांचं असं ध्येय नव्हतं की मला पॉवरफुल व्हायचंय किंवा मला श्रीमंत व्हायचंय किंवा मला सत्ता माझ्याकडे असली पाहिजे. पण तोच ध्येयवाद आपल्याला तिसऱ्या किंवा अगदी दुसऱ्या पिढीच्या शेवटाकडच्या ज्या काही स्त्रिया आहेत त्यांच्याकडे आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ जहानारा किंवा रोशनारा बेगम. तर ग्रोथ एम्पॉवरमेंट हे आपण आजच्या काळात आपण हे खूप शब्द वापरतो. तर त्या एम्पॉवर्ड होत्या त्यांच्या काळामध्ये, त्यांची ग्रोथ होत होती आणि त्या संपत्तीमधून जशी संपत्ती वाढत गेली मुघल घराण्यातली तसा तो ध्येयवाद त्यांच्याकडे कदाचित आला असेल. आणि येत गेलेल्या संपत्तीनुसार संपत्ती जशी येत गेली तसं स्थैर्य पण येत गेलं. आणि ते स्थैर्य फक्त किंवा ती संपत्ती सुद्धा फक्त पुरुषांकडे नव्हती, ती स्त्रियांकडे सुद्धा येत गेली. दुसरं एक वैशिष्ट्य मला असं जाणवतं की लढाया किंवा युद्धाची वर्णनं आपण बऱ्याचदा ऐकतो किंवा वाचतो, पण त्या पुरुषांमधला फेमिनिन एलिमेंट जो आहे, तर काय एखाद्या राजाला फुलं आवडत आहेत किंवा खाण्यापिण्यामध्ये आवड आहे किंवा अत्तरं, कला, कपडे लत्ते, तर किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये सौंदर्य शोधण्याची नजर जी पुरुषांकडे होती, याचं वर्णन खूप या पुस्तकामध्ये येतं. आणि मला असं वाटतं की कुठल्या राजाला कुठल्या प्रकारचे कपडे घालावेत किंवा दागिने, फुलं, आर्किटेक्चरल स्टाईल, तर ह्या कदाचित त्या राजघराण्यातल्या त्या बायकांकडनं आलेली ती नजर असावी. आणि दे यूज टू शोकेस इट, की ते दाखवायचे ती त्यांची आवड. किंवा इमोशन्सची वर्णनं आहेत की आनंद किंवा दुःख, एस्पेशली पुरुषांच्या बाबतीत दुःख व्यक्त करणं, तर ह्याची वर्णनं आहेत. तर हे कदाचित त्या फेमिनिन त्या सगळ्या राजघराण्यातल्या स्त्रियांकडनं त्यांच्यामध्ये आलं असेल. आणि उलटं सुद्धा की स्त्रियांमध्ये आलेला तो एक मास्क्युलिन फॅक्टर की व्यापार, राजकीय सत्ता, पैसे कमवणं किंवा ते मॅनेज करणं, सल्लागार म्हणून मदत करणं किंवा युद्ध कौशल्य याची वर्णनं आहे. सो काय म्हणतात, गिव्ह अँड टेक ऑफ मास्क्युलिन अँड फेमिनिन एलिमेंट. आणि या पुस्तकात खऱ्या अर्थाने एक फेमिनिस्ट टोन सापडतो की दोन्ही ज्या काही एजन्सीज आहेत, मॅस्क्युलिन एजन्सी आणि फेमिनिन एजन्सी, सो इक्वॅलिटी ऑफ बोथ एजन्सीज आणि गिव्ह अँड टेक ॲज वेल. तर तो एक प्रत्येकातला मॅस्क्युलिन आणि फेमिनिन टोन समान पद्धतीने त्याला स्थान देणं. तर म्हणजे अर्थात हा सगळा इतिहास आहे आणि त्याबद्दल अनेक काय म्हणूयात पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी आपण ऐकत असतो किंवा मतं ऐकत असतो. तर हा खूप वेगळा इतिहास मला वाटला, कारण जसं मी मगाशी म्हणलं की युद्धाची वर्णनं आपण ऐकतो किंवा कॉन्टेम्पररी लेखकांनी जो काही इतिहास लिहून ठेवला आहे, इट्स अ हिस्ट्री रिटन बाय मेन फॉर मेन. पण त्या काळातल्या स्त्रिया कशा होत्या हे फारसं कधी बोललं जात नाही, ते लिहिलं जात नाही. आणि मला असं वाटतं की यासाठी त्यांचा पॉलिटिक्सवर एक्झॅक्टली त्यांचा प्रभाव होता. फक्त की काय कपडे आणि दागिनेतल्या बाकी स्किल्स सुद्धा, सेलिब्रेटिंग दोज स्किल्स आणि दोज एलिमेंट्स प्रेझेंट इन द मुघल वुमेन. सो असं हे पुस्तक. आता आपण एपिसोडच्या शेवटाकडे आलोय. आपल्या पॉडकास्टच्या आत्तापर्यंतच्या एपिसोडमध्ये आपण पहिल्यांदाच
सुधीर मोघे यांची कविता वाचून दाखवणार आहोत. तर सुधीर मोघे यांचा पक्ष्यांचे ठसे नावाचा एक छोटासा काव्यसंग्रह आहे. त्यात त्यांनी इतर अनेक कवितांबरोबरच 12 वेगवेगळ्या रागांवर 12 वेगवेगळ्या कविता लिहिल्या आहेत. यातली भैरवी रागावरची कविता आम्ही वाचून दाखवणार आहोत. कालनिरपेक्षशी एकही रागिणी, हृदय संमीलनी होय संवादिनी. प्रणयी साफल्य हो विरही संवेदना, गहनतम साचता हीच ये सांत्वना. साधका मुक्ती कैवल्य ही भेटवी, भगवती भैरवी भगवती भैरवी.